आमदार हे तर नाहीच ना गोरे. होय. काय कामं केलीत काय इथं महिन्यात? हे काय पाणी सुद्धा आणलंय? काम विकास शोधावा लागेल अशी परिस्थिती. काय बोल नाही चौफेर विकास केला पाहिजे. नुसतं आमदारांचं कसं झालंय पाणी 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 ठीक आहे, पाण्याचं पण ठीक आहे, पण रस्ते पण झाले पाहिजेत ना. नको नको मला नाही. काय समस्या आहेत? पाण्याची बरं. आपले आमदार कोण आहेत? जयकुमार गोरे ते म्हणतात काय बोलतात? जयकुमार भाऊचा स्वभाव एकदम म्हणजे गोरगरिबाची जाण, गोरगरिबाचे म्हणजे गोरगरीब प्रश्न मांडू शकते ते भाऊंपाशी. आमदारच्या विरोधात बऱ्यापैकी लाट आहे आता, काय बोलतात? आणि आम्ही मायनी गट विरोधातच जाणार. आलंय ना पाणी. मान खटाव मध्ये बऱ्यापैकी पाणी फिरलंय. आता काही गाव ठराविक गावं राहिलेत, त्याच्यासाठी मी आता 32 गावाचं नंतर मंजूर करून घेतलंय त्यांनी. त्यामुळे आता आमदाराचं शून्य काम आहे. त्याला आमदारची ही पदवी लायकीची नाही. काय जयकुमार गोरेंनी बी भ्यायचं काम नाही, आणि शेठचा तर काय विषयच नाही. धन्यवाद. तुम्ही नाराज आहे त्यांच्या कामावर? नाही नाराजचा विषयच नाही. 15 वर्षात आमच्याकडे काहीच नाही तर काय करणार आहे. एक नंबर काम आहे, इकडे अजिबात फिरकरी नाही. काय बोलतात? फिराकलाच नाही इकडं. आमदार मी खटाव तालुक्यात निवडून गेलोय म्हणलाच नाही कधी. आता भाऊंची इच्छा आहे भरपूर कामं देण्याची महिन्यात, परंतु ग्रामपंचायत विरोधात असल्या कारणाने NOC देत नाहीत, त्यामुळं विकास रखडला गेलेला आहे. जयकुमार गोरे कधीच इकडे नाही ते. काय बोलतात? कधी 2 का 3 वेळा ते निवडून आले, पण त्यांनी मायनीला म्हणून कधी आमचं ह्या भागाला त्यांनी कधीच आम्हाला म्हणजे कधीच त्यांनी आम्हाला भेट दिलेली नाही. पाणी आलंय? पाणी आलंय पाणी आलं काय अडचण नाही. टेंबूचं मंजुरी आहे. बोला बिनधास्त, तुमच्या आमदारांचा पंचनामा पहा फक्त माळदेश प्राईम वर. मंडळी नमस्कार. सध्या आपण मायनीमध्ये आहोत. बोला बिंदास्त तुमच्या आमदाराचा पंचनामा या विशेष भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण मायनी भागात आपल्या आमदारांनी काय काय विकास कामं केलेत हे आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना आपण तुम्हाला पोहोचवणार आहोत. तर चला जाऊया. शिवाजी अरमर गाव कुठलं? मायनी माहितीच आहे का? हा बरं. आपले आमदार कोण आहेत? गोरे गोरे होय. काय काय कामं केली तुमच्या गावात? काय नाही कसं काय काय नाही कसं काय माहिती नाहीच काय तर केलं असेल ना काहीतरी आमदार? काहीच केलं नाही. काय बोलतो? येतच नाही तिकडे मान तालुक्यातच पाहतो काय असेल होय. तिकडे तर केलेत का? आणि तिकडं काय माहिती आपल्याला नाही. तुमच्या गावात इकडे पाणी वगैरे? पाणी नाही निसर्गाचं पाणी आम्हाला. होय. पाणी नाही आणि काय नाही. रस्ते परत काय असतील काम समाज मंदिर इतकी काय आपल्याला नाही माहिती. अलका सदाशिव गाडगे वगैरे? आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? आमच्या तालुक्याचे आमदार कधी आले पण नाही, तिने आम्हाला माहित पण नाही. काय बोलताय? हो तर जयकुमार गोरे कधीच इकडे नाही ते. काय बोलताय? कधी 2 का 3 वेळा ते निवडून आले, पण त्यांनी मायनीला म्हणून कधी आमचं ह्या भागाला त्यांनी कधीच आम्हाला म्हणजे कधीच त्यांनी आम्हाला भेट दिलेली नाही. बरं. कधीच नाही. कधी आले असतील गेले असतील तर ते जनतेला माहित पण होत नाही. नाव सांगा. काय करायचं नाव काय सांगा. करायचं काय नक्की करायचं. आपल्या मायनी शहरामध्ये काय काय अडचणी आहेत, समस्या आहेत? आता हे तर लय समस्या आहे, राजकारणाचं गाव आहे. काय बोलताय? आमदार कोण आहेत तिथले? आमदार कोण आहेत तिथले तालुक्याचे? आमदार हे तर नाहीच ना गोरे. होय. काय कामं केलीत काय इथं मायनीत? हे काय पाणी सुद्धा आणलंय? काम पाण्याचं कुठलं पाणी देणं, ती सरकारची जी योजना आहे काय आहे है ना? ती काय इकडची काम करत नाही आमदार काय येतात नाही. का आपल्या इथं मायनीत? गावा सुद्धा नाही, काय बोलताय? एकदा सुद्धा येत नाही. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? जयकुमार गोरे. कसं आहे काम त्यांचं? काम बेस्ट आहे, चांगला आहे, छान आहे. आपल्या मायनी शहरामध्ये आसपासच्या म्हणजे परिसरामध्ये काय काय कामं केलीत? भरपूर कामं केली ती. रस्त्याची कामं केली ती, लाईटीची व्यवस्था चांगली केली. सध्या पाण्याच्या कामाचा जबरदस्त त्यांनी प्लॅन केलाय. चांगला बेस्ट काम केलंय पाण्याचं सुद्धा. काय बोलतो? काहीतरी किती करोड टेंबूचं 700 करोड रुपयाचं त्यांनी हे मंजूर करून आणलंय. लोक म्हणतात आमदार इकडे येतच नाही. नाही आमदार भरपूर येतात. आपण गेलं पाहिजे ना. आता तुम्ही जर तुमच्या आईला पाणी किंवा जेवण मागितलं तर ती देणार का? जबरदस्ती देणार का? खा म्हणून देणार का? नाही
आता विकास कामांच्या बाबतीत म्हटलं तर मायनीमध्ये काय विकास कामं झालेत म्हणजे दिसतच नाहीत तसं लोक आहे ती भरपूर काम आहे ती अख्ख्या पूर्ण तालुक्यामध्ये काम आहे ती नुसत्या माहितीत नाही पूर्ण कामं त्यांची पूर्ण तालुक्यामध्ये आहेत आणि छोट्या छोट्या खेडेगावामध्ये अति उत्तम काम आहे. काय बोल हा महिलांसाठी काय काहीच नाही आमच्या नाही महिलांसाठी तर कधीच काही नाही कधीच नाही कधी ह्या गावची विचारपूसच नाही तर कधी म्हणजे आमदार आहेत ते कधी निवडणुकीच्या वेळेला कळतं की माणसं ते आपल्याला मतं मागायला आल्यानंतर ते गेल्या वेळेला पण हेच आमदार होते. काय बोल हो कधीच नाही आमच्या महिनेला पाणी आले आलंय ना पाणी मान खटाव मध्ये बऱ्यापैकी पाणी फिरलंय. आता काही गाव ठराविक गावं राहिलेत त्याच्यासाठी आता 32 गावाचं नंतर मंजूर करून घेतलंय त्यांनी पाण्याचं. गाव कुठलं मायनी काय समस्या आहे तिथल्या प्रमुख समस्या तशा काही आमदारांनी काही सोडलेल्या नाहीत आमच्या इकडच्या कुठल्याच. त्यामुळं आमदारांना आम्ही मत द्यायचा तर विषयच येत नाही. हा आमचा भाग पहिल्यापासून राष्ट्रवादीवर राहिलेला आहे राष्ट्रवादीवर राहणार. हा त्याच्यापेक्षा काही वेगळं काय नाही. आमदारांचं काही लोकमत इथं काही इकडं आमच्या भागात काही एवढी जास्ती नाही आणि मराठा देशी आमदार आहेत सगळ्यात मोठे. काय वाटतं या मायनी शहरामध्ये काय विकास काम कसे आहेत समस्या काय आहेत? मायनी शहराचा विचार केला तर मायनी शहरानं पूर्वी स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांच्या माध्यमातून खटाव तालुक्याचं 4 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून खटाव तालुक्याच्या शेती पाण्याच्या प्रश्नासाठी उरमोडी प्रकल्प असेल तारळी प्रकल्प असेल टेंबू प्रकल्प असेल या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक भागाला शेती पाण्याचा प्रश्न त्यांनी निश्चित स्वरूपामध्ये मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काळात फार मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या दृष्टीनं काम झालं परंतु आजच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गेली 15 वर्षे ते या भागाचं प्रतिनिधित्व करत असून सुद्धा शेताच्या लोकांच्या शेत बांधापर्यंत पाणी नेण्याचं काम त्यांना अद्याप करता आलेलं नाही. 2024 ला बदल होईल का? 100% बदल होईल. काय बोलतो हा कोण येईल निवडून? जयकुमार गोरे येणार दुसरं कोण येणार आहे तेव्हा? काय तुमचं जयकुमार गोरे येणार. काय त्यांनी खटाव तालुक्यात विकास केला खटाव मानमध्ये पाण्याच्या संदर्भात. नाही म्हणतात लोक नाही म्हणणार काय लोक कामच आहे नाही म्हणायचं नाही म्हणणार पण कामं झालेत कामं झाले नाही असं नाही. विरोधक नाही म्हणणार लोक बरं तुमचं नाव सांगा. दत्तात्रय घुटुकडे कुठलं गाव? गारुडी. काय सांगाल काय समस्या आहेत आपल्या इथल्या? रस्त्याच्या बेसिक समस्या आहेत रस्ते झालेत आणि का? नाहीच झालेले. पाणी आलंय का? पाणी येईल पण मंजूर झाले ना आता. बर कुणाचं काम आहे ते? जयकुमार गोरे. काय केलं नाही? आता तर झालंय ना आलंय ना पाणी आता येईल ना. नाही आताची मंजुरी मिळाली. हा काय वाटतं येईल का नाही? येणार ना 100% पाणी येणार. आणि जयकुमार गोरे हा एकमेव व्यक्ती आहे जो ह्या तालुक्याला पाणी देऊ शकतो. दुसरं कोणाचं काम पण नाही आणि ते दुसरं कोणाला जमणार पण नाही. 2024 ला बदल होईल का? नाही होणार. जयकुमार गोरेच पुन्हा एकदा. इकडे पाण्याचा किंवा रस्त्यांचा जलजीवनच्या कामांचा काय विषय? जलजीवनच्या कामाचा आणि त्यांचा काही विषय नाही. हे शासनाची योजना आहे त्यावर त्यांनी कोणी अशी टिमकी वाजवायची गरज नाही की जलजीवन माझं आहे किंवा कोणाचं आहे. ही शासनाची योजना आहे. मुळात लोकांच्या ह्याच्यातनं फंडातून पैसे येतात. हे काही कोणाच्या खासदार आमदाराच्या फंडातून येत नाहीत. त्यामुळे जलजीवन ही शासकीय काम आहे. हे कुठल्या आमदार खासदारांनी सांगायचं नाही की माझ्यामुळं काम आले. तुमचं नाव सांगा. बाबूराव थोरात. तुमचं गाव? गाव हेच पण मी सध्या राहायला वडूजला असतो. ओळख असते का? म्हणजे मान तालुक्यातच आहे. खटाव तालुका. खटाव तालुका. खटाव आपले आमदार माहित असते. माहित आहेत की काय त्यांच्या माध्यमातून विकास कामं दिसते तुम्हाला? अजून एखादा त्यांच्यापेक्षा चांगला जरा प्रशासकीय अनुभव असणारा माणूस मिळाला तर ह्याच्यापेक्षा जास्त झाला असता असं मला वाटतंय. आता टेंबू योजनेच्या त्याला प्रशासकीय सुधारित मान्यता मिळाली तर तुम्हाला काय वाटतंय आता आपला मान तालुक्यातून असा भक्कम पाठपुरावा कोणी केलेला आहे? टेंबूच्या योजनेचं मेन म्हणलं तर तसं देशमुख साहेबांनी केलं. आता ज्यावेळेस राष्ट्रवादी सरकार होतं त्यावेळेस देशमुख साहेबांनी ऍक्च्युली ती लोक आणली अधिकारी लोक आणली आणि त्यांच्याकडून सर्वे करून घेतला. ज्यावेळेस जलसंपदा मंत्री आपले जयंत पाटील होते त्यांच्या मार्फत अधिकारी आले त्यांचे पैसेही भरले गेले शासनाने आणि सर्वे केला. काय सांगाल 2024 काय परिस्थिती असेल? अँटी बीजेपी बाकी काय नाही. बीजेपी विरुद्ध काय असेल ते आमचं. सुनील बाबूराव माने.
काय समस्या आपल्या मायनी शहरामध्ये? समस्या कशाची सांगायची? म्हणजे काय काय विकास कामं झालेत, काय काय नाही? विकास काम झाले की भरपूर. बर हा? काय झाले? हा? आमदारांनी काय काय केलं इथे? आमदारांनी काय नाही केलेलं. कसं काय काय नाही, तर झालं काय- असेल की? काहीच केलं बांधारा नाही. बांधला असेल वगैरे. बांधारा बिंधारा काय सुद्धा नाही बांधलं. कसं काय आमदार किती वेळ आले इथे? आलेच नाहीत, 5 वर्षांना दिसले नाहीत. काय बोलतो नाही. खासदार? काय नाही. इथले जिल्हा परिषद सदस्य वगैरे कोण माहिती आ? जिल्हा परिषद सदस्य आता नाहीत, पहिले होते की. बर. हं. आता कोणच नाही. 2 वर्ष झालं. त्यांच्या कामावर समाधान आहे होतं? होय आहे की. कोणाच्या? सुरेंद्र गुदगे. सुनील गुदगे. सुरेंद्र गुदगे हा. यांच्या कामावर तुम्ही समाधान आहे? हम्म. परंतु आपले लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे यांच्या कामावर समाधान आहे? आ? समाधान आहे त्यांच्या कामावर? जयकुमार गोरे यांच्या कामावरती समाधान आहे का? केलंच नाही तर समाधान काय आहे? बर कामच नाही झाले. काय तरी झालं असेल की नाही? कसं काय नाही झाले. मग? बर तुमच्या मनात कोण आहे? तर मनात असं कोण नाही सध्या, परंतु एखादा अनुभवी प्रशासनातला अनुभव असणार ज्यांना माहिती आहे हे आहे असा जर मिळाला तर ह्याच्यापेक्षा जास्त होईल असं मला वाटतंय. आहे का कोण? आहेत की आता हे प्रभाकर देशमुख इंटरेस्टेड आहेत, ते मला तसे बरे वाटतात. म्हणजे शिकलेले आहेत, त्यांना प्रशासनातला अनुभव आहे. म्हणजे जे काम आपल्यासारख्याला महिनाभर लागेल त्यांना प्रशासनातली माहिती असते ती 2 दिवसात करू शकतो, कारण त्यांना त्यातली माहिती असते ना, कुठं कसं हे करायचं काय करायचं. त्यांनी खरं तर आज पूर्ण तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची जबाबदारी त्यांची असताना सुद्धा त्यांनी ते काम अद्याप पूर्ण केलेलं नाही. चालढकलपणा तो चालू आहे. मायनेसारख्या भागामध्ये तारळी प्रकल्पाच्या इरिगेशनची पोटपाटाची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. हे फार मोठं त्यांचं अपयश आहे. खटाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कल्डोन आणि परिसरासाठी शेती पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून जयंतराव पाटील पाटबंधारे मंत्री असताना आणि देशमुख साहेब यांच्या माध्यमातून या भागाचा पाणी राखून ठेवण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आणि त्यामुळं आज पूर्व भागातील लोक पाण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये आसूसलेले आहेत. ते पाणी निश्चित स्वरूपात त्यांना मिळालं पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींच्याकडून फार मोठं गती घ्यायला पाहिजे होती, पण ती गती अद्याप घेतल्याची दिसत नाही आहे. नमस्कार, मी योगेश लिपारे. पहिली गोष्ट म्हणजे जो आता आमदार जो आहे त्याचं नाव फक्त पोस्टरबाजी आमदार, त्याचं नाव वगैरे काय मला माहित नाही, कारण मी अनुभव लय घेतला जिवंतपणे. तुमचं वय किती? आत्ता आहे 35. त्यानं जेव्हा मी आजारी पडलो म्हणजे माझा अपघात झाला त्यावरती जुन्या पण नाही नव्या पण आमदारांना माझं कुणीच विचारलं नाही. मग त्या आमदाराला काय किंमत द्यायची हो? त्या आमदारानं माझं वरचं मेडिकल कॉलेज माझं म्हणजे मी आसोलीपर्यंतचा देशमुख माझे आहेत. त्यानं तुमचं नाव काय? योगेश लिपारे. लिपारे. बर मी हँडिकॅप आहे, पण त्या नालायक मी आता शिवी देतोय नालायक आमदारानं पोस्टरबाजी त्यानं 1 रुपयाची मदत न करता कॉलेज संपवलं. MBBS काय बोलतोय? 4 रुपये मिळणार मानीला संपवले. मानीतल्या माणसांना कळत नाही. आमदारच माझी त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांना काय त्याची किंमत. त्या आमदाराला जे कोण आमदार होते माझे मायनीतले त्यांना ह्याच कॉलेजच्या जे मालक आहेत त्यांनी मदत करून आमदार केलं होतं. जे इतर जे लोक 4 महिने लागतील ते हे महिन्यात काम करू शकतील. त्यांना ते अनुभव आहे ना, काय प्रशासनात कुठली कागद काय करायला लागते काय नाही हे त्यांना ऑलरेडी माहित असल्यामुळं अगदी आता आयुक्त पदावरचा माणूस तहसीलदाराला उलट सल्ला सुद्धा देऊ शकतोय. परिषदने एकदा येऊन काही ठराविक मतं घ्यायची हीच त्यांची भूमिका. काम करून मतं घ्यावीत असं मायनीच्या बाबतीत त्यांचं धोरण नाही. मायनीत पूर्वी दोन्ही गटात पूर्वी आमदार आजी माजी जे भाऊसाहेब गुदगे डॉक्टर येळगावकर हित असल्यामुळं तर त्यांच्याकडे कोण विकासाचं काम मागायला गेलं नाही आणि जात नव्हतं. त्यामुळे तर त्यांनी काही विकास सोमुटो काही केलेलं नाही. ही परिस्थिती आहे. पैसे माझ्या कामच होत नाही मुळात. पैसे द्यायचं मत घ्यायची हे आमदारांचं काम आहे आता खरमची. हा पैसे दिले म्हणजे म्हणतात की मत भेटतात, काय आम्हाला गरज नाही पुन्हा मत मागायची. त्यामुळे त्यांचा ह्या भागावरती पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हो
आमदाराच्या विरोधात बऱ्यापैकी लाट आहे आता. आणि आम्ही मायनी गट विरोधातच जाणार. खटाव गट बऱ्यापैकी लोक ही आमदाराच्या विरोधात राहणार. हा, समाजात तेढ करायचं काम करते तर आमदार करते पहिल्यांदा, आणि फुकटच्या जागा हडपायचं काम पहिल्यांदा त्यांच्याकडे चालू आहे आता. किंवा असं नाही असं कर ते फास्ट होईल, तू बी नाही अडचणीत येणार, हे बी नाही अडचणीत येणार, मार्ग पण दाखवू शकतात नाहीये. ज्यांना त्यांनी काम केलंय ते मार्ग दाखवू शकतात त्यांना न अडचणीत आणता किंवा न हे करता. काय परिस्थिती आहे मायनीतली, काय काय समस्या आहेत? मायनीत तसं पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटलेला आहे. मायनीचा टेंबूच्या माध्यमातून चालू आहे पाणी. टेंबूच पाणी हो, आताची मंजुरी मिळाली नाही ती कलेडोनच्या 16 गावाच्या भागातल्या लोकांसाठी, कलेडोन भागातल्या 16 गावाच्या पाणी प्रश्न ते आता 700 कोटीचा मंजूर झालेला आहे, आणि ते आता काय कालावधीत पूर्ण होईल. परत तशी मंजुरीतली कामं भरपूर आहेत. मायनी बायपास 2.5 कोटी रुपयाचा आहे, शेडगवाडी रोड 1.6 कोटी रुपयाचा आहे, चितळी रोड, मोराळ रोड, मुरोडाक रोड, अशी मोठी कामं बऱ्यापैकी मंजूर झालेली आहेत. परंतु 24/7 योजनेचं काम भाजपच्याच माध्यमातून चालू आहे, डॉक्टर साहेबांनी पूर्ण केले. आणि आता भाऊंची इच्छा आहे भरपूर कामं देण्याची मायनीत, परंतु ग्रामपंचायत विरोधात असल्या कारणाने ती एनओसी देत नाहीत, त्याच्यामुळं विकास रखडला गेलेला आहे. काय वाटतं कसं काम झालं? मला तर राहू दे, माझ्यात मी सक्षम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा माळा आहे, त्यामुळे मला जो नडणार त्याला तोडणार. मी नाही, पण ते ऑटोमॅटिक तोडणार, त्याला तुटणार, त्याला शिक्षा मिळणार. त्यामुळे आता आमदाराचं 0 काम आहे. त्याला आमदारची ही पदवी लायकीची नाही. आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल या भागामध्ये फार मोठं नैराश्य लोकांच्या मनामध्ये आहे. विकास कामाचं म्हणाल तर या भागामध्ये रेअरली त्यांची कामं दिसून येत आहेत. त्यांच्यापेक्षा या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुरेंद्र गुदगे यांनी गटातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयाची कामं उभी केलेली आहेत, आणि त्यामुळं त्यांना या ठिकाणी वाढता पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आमदार असतील किंवा खासदार असतील यांची भरीव अशी कामं या भागामध्ये दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात उद्रेक असल्याचं दिसून येतं. धैर्यशील चव्हाण मायनी. काय वाटतं तुम्हाला? काय संदर्भात? आपले आमदार कोण आहेत? आमदार जयकुमार गोरे. आपल्या मायनी भागामध्ये काय विकास केलाय का त्यांनी? विकास शोधावा लागेल अशी परिस्थिती. काय बोलतो म्हणजे काय बोला, काय सांगा ना, काय काय विकास आहे? विकास म्हणजे विकासाची व्याख्या काय, संज्ञा काय? MID सारखा विषय आहे, समजा रस्त्यासारखा विषय आहे, यांनी सांगितल्यासारखा पाण्यासंदर्भातला विषय आहे. पण मायनी आता नाही, तुम्हाला मायनीचं पाणी सांगतो. मायनीला पाणी, तारळीचं पाणी, आता मायनीच्या भागाला पाणी साधारण उत्तर भागाला, आता मायनीच्या उत्तर भागाला तारळीसारखं पाणी, तारळीसारखं पाणी असताना सुद्धा आता फक्त एक हा जो तुमचा विटा वडूज रोड आहे, हा रोड फक्त क्रॉस करून फक्त पाणी येऊन ह्या येलमर वस्ती वगैरे ह्या भागासारखं पाणी मिळण्याची सुविधा असताना फक्त गेली 15 वर्ष झाली एक छोटासा हा रोड क्रॉस करण्यासाठी म्हणून आज जर शेकडो एकर जमीन जर नुसती विदाऊट पाण्याची राहत असेल. बरं, मी सांगतोय ऐका, जरा नवीन कोणतर आमदार झाला पाहिजे. उदाहरणार्थ प्रभाकर गाडगे, त्यांनी पण सगळं बघितलंय, चुकीचं काय खरं काय, मग त्याच आमदाराला सर्व जनतेने निवडून द्यावे. तुम्ही आता हँडिकॅप आहे म्हणजे किती टक्के? 40%. कशा 40. आता बोलताना कळत नाही का तुम्हाला? जगाला बरं ज्यांना माहित आहे ते, ज्यांना माहित आहे ते म्हणतात हा आजारी होता, ज्यांना माहित नाही ते माझं चोत दारू पिऊन आला का मला संवाद करतात. मी माझ्या नशिबाला आजार आहे, नशिबानं तसं मी चांगला आहे. माझा अपघात झाल्यामुळे मी थोडासा कमकुवत आहे, नाहीतर मी सगळ्यांना संपवू शकतो. माझ्यावर जी कोणाकडे नाही ती माझ्याकडे आहे. माझ्या आता आपण 2024 बद्दल बोलू, काय बदल होईल तुम्हाला काय वाटतंय? काहीच नाही हो. जी कोण पोस्टरबाजी आमदार आहेत ते नुसता जशी कुत्र्याला आपण भाकरी टाकतो ना तसं नोटाचं बंडल टाकल आणि निवडून येईल.
पण त्याचा उपयोग काय शून्य आहे ना. दुसरी गोष्ट पैसे भरून सुद्धा जर टेम्पोचं यायचं तर पाणी सोडलं जात नसेल. 2-2 आवर्तन झाली. पहिलं आवर्तन झालं ते पुन्हा आलंच नाही. दुसऱ्या आवर्तनाला शेवटच्या टप्प्यात पैसे भरून सुद्धा लोकांना फक्त पाणी संपलं म्हणून सांगितलं. पुन्हा 8 दिवस पाणी मिळालं ते पण पोचले लोकांना. म्हणजे जर पाण्यासंदर्भात जर तुम्हाला याचना करावी लागत असेल पैसे भरून ही जर अवस्था असेल बरं पिकं कशी जगली हा विषय आहे. आता काय म्हणजे आता ह्याच्यासाठी विकास पाणी आलं म्हणजे तुम्ही प्रत्येक गावात जाऊन असणारा किती क्षेत्र भिजलं आता प्रत्यक्ष ओले त्या खाली हे सांगा. ही आकडेवारी दाखवा ना. प्रत्येक गावाची आकडेवारी ठीक आहे. मी म्हणतो हा लाभ क्षेत्रातला भाग आहे. लाभ क्षेत्रातला भाग नुसता उतार्यावर असून चालणार नाही तर प्रत्यक्ष त्या बांधाला पाणी गेलं का हे बघणं गरजेचं आहे. आणि माझी आता लाख पटीन चांगली झाली असती पण त्यानं पोस्टरबाजी आमदारानं संपवल्या. BMS कॉलेज माझं पाहिजे होतं मग कळलं असतं मायनी म्हणजे काय. तुम्हाला गरज पण नसती पडली इथे यायची कारण आमदार तसं राखलं असतं ना. गावाची शान BMS कॉलेज शान होती शान. त्यांनी काय केली शान. म्हणजे BMS कॉलेज बंद पडलं. हा बंद पडलं नाही चालू आहे पण पाहिजे असं ग्रोथ नाही ना त्याला कारण त्यानं स्वतःच्या बाच आहे. अरे कॉलेज देशमुखांचं आणि तो कुठला आलाय दहिवडीतनं इथं जगायला आणि तो म्हणतो माझं कॉलेज होऊ शकेल का. होऊ शकेल का. मग आता मी म्हणलं ही मानदेशी माझी आहे न्यूज चॅनल तुम्ही मान्य कराल का. मग तसंच तो आलाय कावळा तिथं चोच मारायला लागलाय. त्याचं बघितलं पाहिजे ना इथल्या सगळ्यांनी नेत्यांनी पण कोणच नेतं नाही. जिथे म्हणतं माझं खरं. आता मी हँडिकॅप आहे मला कोण मदत रुपयाची करते का. रुपयाची नाही तर जॉब कोण लावते का. लावू शकत नाही. आता तुम्ही इथे राहिलेला आहे लहानपणापासून वाढलाय म्हणजे मान तालुक्यातच आहे. काय एकंदरीत 2024 काय तुम्हाला काय वाटतं. नाही मला वाटतंय चांगला माणूस यावा असं देशमुख साहेबांचा सारखा जर मिळाला तर मागचा जो इतका बॅकलॉग भरून राहिलाय म्हणजे काय 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 सगळाच बॅकलॉग राहिलाय. काय राहिले समजा आता रस्ते एक नुसतं पाण्याचा उपयोग नाही. पाणी काही एकाच काम नसते. आता उरमोडी भाऊसाहेब बुदगेंनी केली त्यावेळी पहिला मोर्चाला आम्ही होतो. उरमोडीच्या पहिला मोर्चा ज्यावेळी उरमोडीचं पाणी मिळालंच पाहिजे उरमोडीचं पाणी मिळालंच पाहिजे ह्या घोषणा आम्ही दिलेत. त्यामुळे ते तसं श्रेय ते एकाला कुणाला देता येत नाही ना. आता समजा हे टेंबूचं झालं तर ह्याची सर्वे आधीच झाला होता नाही का. त्याची पुढची प्रोसेस समजा आता झाली असेल तर एकट्याला कुणाला म्हणता येणार नाही की मी केलं सगळ्याच पाण्याच्या बाबतीत. तर आमदारांच्या कामावर समाधान आहे का. नाही चौफेर विकास केला पाहिजे. नुसतं आमदारांचं कसं झालंय पाणी ठीक आहे पाण्याचं पण ठीक आहे पण रस्ते पण झाले पाहिजेत ना. आज आता मी वडूजला राहतो त्याच्या चारी बाजूचे रस्ते तुम्ही बघा. तुम्ही दहिवडीचे मानचे असाल नगरपंचायत आहेत दोन्ही. आज दहिवडी कराड मेन रस्ता तुम्ही इकडं कोरेगाव मतदारसंघात बघू तिकडून खटावपर्यंत रस्ता आलाय तो मेन रस्ता झाला. इकडचं रहमतपूरचे रस्ते झाले मधले रस्ते झाले. इकडं पुशेस सगळं वडूज तालुक्याचं ठिकाण असून बाजूचे सगळे रस्ते झाले चांगले आणि आता हा दहिवडी कराड समजा कुठला रस्ता वडूजच्या बाजूचा चांगला आहे. एकच विकास नाही जे अनेक डिपार्टमेंट आहेत शासनाची त्यातला तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे पैसे आणले पाहिजेत. चौफेर विकास झाला पाहिजे ना. आता सुद्धा मी आता बोलतोय माझ्या हातातून मुंगे येतात मला माहित माझ्या नशिबाचं हे काय. नाहीतर मी चौकातला इथला राजा होतो. इथं माणसा सगळ्यांना विचारा मी कोण होतो पण माझ्या नशिबानं माझी एक्झाम घेतली मी त्यात पास होणार. मला फक्त इच्छा होती मला घरच्यांना थोडीफार मदत व मला जॉब पण हे कुणीच नाही. आजी पण नाही माझी पण नाही. मग अर्थ काय यांचा. बाबा इकडे लक्ष्मी कुठले गाव. मी जतची आहे. हो कधी आला इकडे. आता 1 महिना झाला. साहेब माझं असं मत आहे आता गरज आहे नव्या पेठेतील माणसांना काळवाटातील काळवाट
तिथं रोड होण्यासाठी मी माजी आमदार यांना पण बोललो होतो की काळवाटेतील रस्ता तयार करून घ्या, वलकड ते मायनी, पण अद्याप कुणीही लक्ष दिलं नाही. मग लक्ष दिलं पाहिजे ना, गरज आहे. तिथं बऱ्यापैकी सगळ्यांची ऊस आहेत, ऊसाला पण आपण बघायला जाऊ शकत नाही. तिथं ज्वारी परत हरभरा ज्यांनी केला असेल त्यांच्यासाठी तर बघणं गरजेचं आहे की नाही. पाणी राहू दे, पण हाय ते तर बघलं पाहिजे ना. बघा मग सांगून जाय सांगून जाय आपल्या टीव्हीला दाखवायचं चॅनल. काय विकास काय केला आपल्या आमदारांनी? आमदारच आहे काही, मला काही विचारू नका. नाव काय? सुरेश जाधव. कुठलं गाव? सूर्याची वाडी. सूर्याची वाडी. आपले आमदार कोण? जयकुमार गोरे. खासदार कोण आहे? निंबाळकर. बरं, कसं आहे काम त्याचं? काय गैरविश्वासांचं काय नाव काढायचं आणि काय माप काढायचं, म्हणजे सगळे गैरविश्वास आहे. गैरविश्वास म्हणजे अति गैरविश्वास. बर, अति म्हणजे अति एखादं गैरविश्वास. उदाहरण सांगायचं. काय उदाहरण सांगायचं? 15 वर्ष त्याचं उदाहरण बघूनच भिकाला लागलोय आम्ही. काय उदाहरण सांगायचं? बर, काय नाही सांगायचं, बस एवढं सांगायचं. 15 वर्षात काय केलं? 15 वर्षात काय केलं? काय ठेवलं? काय नाहीच केलं. काय करणार? बोलायची जागाच नाही आम्हाला. काय तर केलं असेल, असं कसं काय बोलता? काय माहित नाही आम्हाला. काय आमच्यासाठी भागात आमच्या त्यानं काही केलेलं नाही. तुमच्या उलट गावात बांधारा बांधला असेल, नाही, समाज मंदिर बांधलं असेल, काही नाही, काय रस्ता केला असेल, काही नाही. असं कसं काय? खोटं बोलताय तुम्ही? खोटंच बोलतोय म्हणायचं. ती लय हरिश्चंद्र आहे, ती आम्ही खोट आहे. बरोबर का? धन्यवाद. म्हणजे तुम्ही नाराज आहे त्यांच्या कामावर? नाही नाही, नाराजचा विषयच नाही. 15 वर्षात आमच्याकडे काहीच नाही, तर काय करणार आहे? त्याच्यासाठी आम्हाला कुणाबद्दल काय बोलायचं नाही. आणि आता सध्या तर आम्ही मतदानावर बहिष्कार केला. काय बोलतो? 2024 ला आता नाही करणार. कुणाला? खाली नोटा बटन दाबायचं. कोण लायकीचाच नाही म्हणून खाली बटन दाबायचं. कुठलाच पुढारी कोण लायकीचा. मतदान करायचं म्हणलं तर कोण ही माझ्या लायकीचं कोण नाही. खाली बटन नोटा म्हणजे नाहीच. माझं मतदान आपलं लाखाचं मतदान सही सलाम झालं. बस ओके, या इकडे, या इकडे. चालू केलं? नाव सांगा. बोला की. मान नाही काय काय तुम्हीच आहे? नाव सांगा की. बोल केलं काय तो? नाव सांगा. अहो, तुम्हाला टीव्हीला दाखवायचं आपल्याला. जे बोलते त्यांना बोललो होतो ना. नाव मुवाज बागवान. भगवान. आता मायनी भागामध्ये काय काय समस्या आहेत, कुठल्या कुठल्या अडचणी आहेत? अडचण नाहीत. नाही माहित. नाही काय. आपले आमदार कोण आहेत? आमदार जयकुमार गोरे. कसं आहे त्यांचं काम? एक नंबर काम आहे. इकडे अजिबात पिरकरी नाही. काय बोल म्हणजे मत दिली का तुम्ही? दिली ती. मग कामं केली पाहिजे तुमची. येतच नाही इकडे तर काम कसं करायचं? कधी तो फिराकलाच नाही. इकडं आमदार मी खटाव तालुक्यात निवडून गेलोय म्हणलाच नाही कधी. काय बोलताय? मान तालुक्यातच मला मतदान होतंय. हाच विषय आहे त्याचा त्यो. काय बोलताय? हो, तुम्ही इथलंच का? आम्ही इथलंच आहे. बर बर. हा. कसं आहे त्यानं पण आम्ही आमच्याकडे 4 हिस्सा तर त्याला मतदान मिळालं नाही. बरोबर आहे. पण त्यांनी काय तर बघितलं पाहिलं होतं ना. बर बर. भाऊ खटाव तालुक्यातलं कुठली गावं जरा कुठं काम नाही ती कुठं काय नाही की बघणं तिचं काम आहे तिचं. हा, अजिबात इकडे लक्ष नाही घाल. तुम्ही मान तालुक्यात तू बघत असेल तर मग खटाव तालुक्यात तुम्ही विचारू नका ना. बर बर बर. असं आहे ना. आता काय परिस्थिती काय चालू आहे तालुक्यात? काय परिस्थिती तशी चांगली आहे. येळगावकरांनी पाणी व्यवस्था केली आहे. सुरेंद्र गुदगे चांगला आहे इथं. कार्यकर्ते चांगले आहेत इथं. चांगले. 2024 ला काय होईल? 2024 ला काय भाजप काय यायचं नाही. काय बोलताय? नाही यायचं. बर का तर कारण लय त्रास झाला इकडे लोकांना. बर बर. अशा गोष्टी घडेल काय तर. मेडिकल कॉलेज कोणाचं काय? तुम्हाला माहित आहे? मेडिकल कॉलेज जयकुमार गोरेंचंच आहे. नाही नाही नाही, देशमुखच आहे. जयकुमार गोरेच नाही, देशमुखच आहे. पण ते काय तर त्यांची ते अंतर्गत काय तर असेल त्यांचं ना. ते आपल्याकडे पण पहिला स्टाफ त्यांचंच आहे ना. देशमुखच आहे ना ते. अशा गोष्टी आहेत ते. काय विषय नाही.
मायनीत बऱ्यापैकी काम भाऊंच्या प्रयत्नातून झालेलं आहे. साखळी बंधारा आहे ना मायनी चांद नदीवर भरपूर झालेलं आहे. त्यामुळे भाऊंचं काय काम करण्याचं म्हणजे भाऊच येणार काय ते काय सांगायला लागत नाही. खटाव मानची जनता पुरेपूर भाऊंच्याच माग आहे आणि भाऊच येणार. भाऊचा स्वभाव एकदम म्हणजे गोरगरिबाची जाण, गोरगरिबाचे म्हणजे गोरगरीब प्रश्न मांडू शकते ते भाऊंपाशी आणि त्या हिशोबाने भाऊ पण काम करतात. त्यामुळे काही विषय नाही. भाऊच निम्मा भाग आमचा बऱ्यापैकी प्रकल्प झालेला आहे. वरच्या भागावर भाऊनीच केलेले आहे. ती आजपर्यंत रखडली होती. बऱ्यापैकी झाली ती काम आमची. 2024 ला किती परिस्थिती? हा 2024 ला काय आज एवढी कामं केल्या 2024 ला कोणाला सांगायला लागते का? जय भाऊजी येणार. काय लोक म्हणतात काम झालं नाही. आता विरोधकाचं कामच आहे म्हणायचं. अडचणी काय आता महागाईच्याच अडचणी दुसरं काय. इकडं आमदार कोण आहेत इथले? जयकुमार गोरे. कसं आहे इकडं मायनी भागात त्यांचं काम? मायनी भागात अजून एवढं काय नाही. नाही का म्हणजे पाण्याचं किंवा बंधारे बांधलेत किंवा रस्ते किंवा अजून काय काय काम असतील झालेत का काम त्यांच्या माध्यमातून? नाही अजून एवढं काय नाही का त्यांचा विषयच नाही. आलते का तुमच्या मायनीमध्ये? मायणीमध्ये कसं आहे त्या निवडणुकीपर्यंत काय एवढंच असतंय. बर 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 प्रत्येक पक्षाचं तसंच आहे. आहे ना. तुमचा नेता कोण? आमचा नेता स्पेसिफिक कोण नाही. नाही ना स्पेसिफिक नेता कोण नाही. बर बर 2024 ला काय वाटते तुम्हाला? सत्ता बदल होईल का? आता काय तसं सांगता जनतेच्या मनातलं काय सांगायचं आपण. आहे ना. बर. तुम्ही या इकडे. नमस्कार नमस्कार. पत्रकार आहे मी. पत्रकार आहे म्हणलं. कुठलं गाव आहे तुमचं? इथलं आहे गोंडेवाडी. अच्छा अच्छा बरं बरं. तालुका कुठला? तालुका खटाव. खटाव मान. आपले आमदार माहित आहे कोण आहेत? आमदार कोण काही जयकुमार गोरे. त्या गावात पाणी आलंय का? नाही आलं. आता नाही आलं. नाही का? इकडे इकडे टीव्ही दाखवायचं आपल्याला. नाही असं द्या की आपल्या गावात पाणी आलंय का? नाही. आमदार आपल्या गावात आलते का? अरे आलते काय म्हणले? नाही म्हणले नाहीत काय बर. ते आता देऊ पाणी नंतर देऊ पाणी असं झालं. आणि वैयक्तिक तुम्ही कशाला विचारता एका माणसाला? नाही नाही सगळ्यांना गावाचा विचारते. संबंध आहे हो सगळ्या. सगळ्यांना विचारते तुम्ही गावात या ना मग. येऊ ना. हो गाव लोक काय म्हणतील गावात? काय म्हणणार नाही. म्हणजे कोण नाही काय म्हणणार. म्हणजे काय म्हणतील? पाणी आलंय म्हणतील का नाही आलं म्हणतील? आलोय म्हणणार नाही तर नाही म्हणणार. आलं नाही म्हणजे नाही आलं. तुम्ही काय सांगताय? नाही आलं का? नाही. बर 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 चालतंय. ओके. नाव सांगा तुमचं. सचिन जाधव. जाधव. आपले मायनी गाव तुमचं? आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? तालुक्याचे आमदार आमदार कोण आहेत आपले? गोरे गोरे. तुम्हाला माहित नाही? नाही नाही माहित नाही. कसं काय नाही तर त्यांचीच घ्यायची. तुम्हाला माहित मत दिलं असणार तुम्ही. नाही दिलंय की विषय कसा आम्ही म्हणजे हीच घेत नाही ना. त्यांनी काय कामं केलीत काय? हा काम काम केली द्या नाही बाबा त्यांची सांगायचं नाही. इकडं काय केलंय तेव्हा? म्हणजे काय केलं का नाही? काय केलंय इकडं? माहिनीतच म्हणतोय काय पाणी आणले म्हणतात किती पाणी अजून यायचंय. आताशी मंजूर केलंय. बर येईल का पाणी? आता काय भरोसा त्याचा. बर येईल तेव्हा म्हणायचं आलो. आहे ना. मेडिकल कॉलेज कोणाचं आहे? मेडिकलचे दोघात आहे. दोघात आहे. देशमुख आणि गोरे. काय सांगाल इथं मायनी भागात 2024 ला कसा चल राहील? ते काय सांगू शकत नाही. काय ते काय सांगू शकत नाही. ते त्या धरणाचा कानकत्रे विकळे किंवा तिकडे कलडोण किंवा इकडे पूर्ण पाक डोकवाडी अशा भागांनाच त्याचा फायदा होतो. आणि जे साखळी बंधार आहे जे आमदार फंडातून जे भावनी जे काम आणले ते जे साखळी बंधार आहे त्याचा अतिशय शेतकऱ्यांना अतिशय फायदा होतोय. जे पाऊस पडतोय तो पाणी तिथेच मुरतोय आणि त्याचा भयंकर फायदा होतोय. आणि ते आमदारकीच्या काळामध्ये भाऊंनी भरपूर काम केले. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? आमदार गोरगे. हा गोरे ना साहेब. गोरे. तुम्ही काय मतदान केलं असं त्यांना? मतदान आपण त्यांनाच केले. काय बोलताय? हो आपल्या मायनी भागात काय विकास कामं केलीत का त्यांनी? भरपूर केले.
काय सांगा बरं? काय आता दवाखाना वगैरे चालू त्यांच्या ताब्यात आहे आता. दवाखाना त्यांचा आहे. चालू बोलताय? त्यांच्या ताब्यात आहे आता. बर बर बर. हे दिवस देशमुखांचा म्हणतात ना. पण आता गोरे तिथे करतात ना आता ते गोऱ्यांच्या ताब्यात आहे सगळे ते. होय. तुझे आमदार कोण आहेत काय सांगा? जयकुमार गोरे काय माहिती भागात काम त्यांचं? हाय चांगला आहे, काम चांगलं आहे. येतात काय इकडे? येते कधी आलते? आताच असतं आलतं लास्ट टाइमला मेडिकल कॉलेजवर आलते. परत एक पंपाचं ओपनिंग होतं तिथे एक आलते तेव्हा महिन्याला. काय केलेत महिन्यात? विकास काम काय रस्ता झालाय बघा. आता तुम्ही आल्यावर रस्ता कळलाच असेल तुम्हाला कशा पद्धतीने आहे. सरकारी दवाखान्याला आत्ताच 40 लाख रुपये दिलेत. काम चालू आहे तुम्ही बघू शकताय. आणि आहेत काम आहेत भरपूर. काय लोक लय नाराज आहेत वाटतं इकडे. कोण सुद्धा नाराज नाही. काय बोलतो? हो कोण सुद्धा नाही. मायनी गावानं 25 वर्ष आमदारकी भोगल्या. ह्या 25 वर्षात त्यांनी काय केलंय ती जयकुमार गोरे 15 वर्षात वेगळं काय करणार आहेत आहे की नाही. 25 वर्ष आमदारकी होती मायनीत. त्यांनी काय केलंय? 25 वर्षात भाऊसाहेब गुदगे डॉक्टर गावकर यांनी काय केलं नाही. जयकुमार गोरे साहेबांचं काम चांगलं आहे. आम्हाला त्याच्याबद्दल काही हे नाही. डॉक्टर येळगावकर पण आमदार होते. हो 5 वर्ष आमदारकी होती त्यांच्याकडे. काय सुद्धा नाही. काय 20 वर्ष त्यांनी बी काय केलं नाही. तुम्ही 20 वर्षात भाऊसाहेब गुदगेंचं माहिनीत एक असं काम दावा की बाबा आम्ही आता जाऊ शकतो. एक काम दावा फक्त. आता जे मेडिकल कॉलेज कोणाचं आहे? मेडिकल कॉलेज काय देशमुखांचं आहे. ते जयकुमार गोरेंचं आणि त्यांचं काय तर चाललंय. अच्छा अच्छा अच्छा. बरं म्हणजे आमदारांनी महिने भागात कामं केलीत. हाय जयकुमार कामं सांगा बरं. हे रस्त्याचं जे काय काम आहे पंढरपूर रस्ता ते काय आहे ते जयकुमार गोरे साहेबांनीच त्याला बऱ्यापैकी मदत केलेली आहे. हा गोपीचंद पडळकर साहेबांसारखा खमक्या माणूस त्या माणसाच्या मागे आहे. त्यामुळं काय जयकुमार गोरेंनी बी भ्यायचं काम नाही. आणि शेठचा तर काय विषयच नाही. नाव शिवाजी कचारे. इथलंच गाव? गाव इथलेच आहे. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? ते आता जयकुमार गोरे आहे आमदार. बर कसं आहे काम त्यांचं? आता ते काम माहित आहे आपल्याला, आम्हाला नाही एवढं टेक्निकल. मत दिली असतील की? मत देऊन का करायचं बरं, टेक्निकल आम्हाला नाही तर. कामं काय केले का तुमच्या गावात? आमच्याकडे कशाच काम केलंय नाही का? हा काय बोलतो? आमच्याकडे कुठलं पाणी नाही कांदे नाही. आपण कशाचं काय सांगतो विचारते तुम्हाला. नाव सांगा. नाव गुरुनाथ वसंत भगत. माहिनीत का? नाही वेजका. तालुका खानापूर. खानापूरचा आहे का? खानापूरचे आमदार कोण आहेत? खानापूरचे आमदार अनिल भाऊ बाबर. कसं आहे त्यांचं काम? सगळीकडे काय पाणी सोडल्यामुळं सगळीकडे एकदम ओके जाय. सगळे ते नाव काढते काय ते. बोलताय? हा पाणीदार आमदार असं म्हणून नाव आहे त्यांच्याकडे. सगळं व्यवस्थित. कुठल्या योजनेत पाणी आणले? टेंबू योजनेच. हा धन्यवाद. बोला डायरेक्ट. मला काय नाव सांगा. नाव सांगा. हा सांगा की. मायनीला आमदार नाही. तेच काय पहिलं होतं भाऊसाहेब गुदगे. भाऊसाहेब गुदगे कसं काम होतं त्यांचं? काम कसं होतं? एक नंबर होतं. हे आमदाराचं काम? हे आमदार इथलं नाही की मान तालुक्यात नाही. नाव तर सांगा की आमदाराचं. नाव सांगा की. चल कामं केली नाही तुमच्या इकडे? कामं केली नाही आमदारांनी? मला नाही ते राजकारणात. काय बोलताय? नाराज आहे ते देशमुखांचं आहे. काय सांगले काम कधी झाले? नाही जयभाऊनी काम चांगले आणले ते. पाणीच म्हणा आता हे इकडं दातेवाडी पडळ शेतकामाचं आता कामाचा मंजुरी चांगली म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम आहे ते. रस्त्याची काम म्हणा आता हे काम चांगलं आहे त्यांचं. पाणी आलंय की पाणी आलं काय अडचण नाही. टेंबूचं मंजुरी आहे. काय 2024 ला काय होईल? नाही भाऊ जयभाऊ येणार. काय होईल? हो कारण वातावरण तसं आहे इकडं. पाणी कामं तशी आहे ते त्यांची. कामं तशी आहे ते. आणि 12 खेडे आहेत त्या खेड्याची पाणी तिने आता मंजूर करून आणि ते स्वतः म्हणले त्याच्या उभा राहणार नाही म्हणले ते. आणि पाणी 100% आणणार ते. महिनेच आहे. हो आपले आमदार कोण आहेत? जयकुमार गोरे.
होय नाही मी नाही काय बोलत नाही का हो? नको नको मला नाही. काय समस्या आहेत? पाण्याची बर आपले आमदार कोण आहेत? जयकुमार गोरे हा ते म्हणतात काय बोलतात जयकुमार तुम्हाला माहित नाही का? नसतोय ना आम्ही पब्लिक प्लेस मध्ये जास्त नसतोय ना मत दिली असतील की तुम्ही का मत दिली असतील दिलत की बर काय काय विकास काय केला आमदारांनी तर आमचं लग्न आत्ताच झालं त्यामुळे आम्हाला माहित नाही बर बर थँक्यू कुठलं गाव? माहिनीच आहे माहिती आहे. हो माहिनीच माहिती अजून काय काय अडचण आहे? अडचण आहे, इकडे बायपासचं फुल अजून झालेलं नाही काय काय बायपास आहे ना ते अजून झालेलं नाही फुल झालं नाही अजून नाही बायचं अजून व्हायला पाहिजे यावं होतं. हा 5 वर्ष झाले ते रखडले अजून नाही झाले आपल्या आमदारांनी काम करायला पाहिजे होती. ओके अजून नाही झालेले नाही तर बायपासचं नाही झालेलं अजून काम करतात का नाही ते खर्चच नुसतं करू करू म्हणते अजून नाही केलेलं नाही केलं ना? नाही केलं बरं. समाधान आहे त्यांचं काम हाय समाधान कसं काय तर नाही काम केलं अहो त्याची म्हणे करू करू म्हणते करतील तेव्हा खरं ना होय ना हा बरं. 2024 ला निवडून येतील का हो येणार की कसं काय अहो त्यांचं दरार आहे ना आता 3 वेळा ते आमदार झाले म्हणल्यावर आहे की पण तुम्ही म्हणताय काम करत नाही हे करणार की आता तरी हो तेवढं आले की करणार की काय या इकडे, तुमचं नाव सांगा देशमुख काय भीमराव आपल्या देशमुख आमदारांनी काम केली पाहिजे माहिनीच आमदार जयकुमारचं काय म्हणजे काम काय एवढं नाही काय बोलताय हा, फक्त एवढंच की जयकुमारच निवडून येणार भागात नाही केलं मायनी भागात नाही केलं महिन्यात मायनीच्या बाहेर आहे महिन्यात काम केलं नाही नाही पण आमदार जयकुमार येणार निवडून हे ओके कसं काय तसंच आहे कुठलं गाव इकडं साईडला महिन्यातच आहे का बर कसा आहे बाजार आजचा मी आज तारीवर राहणार मला तरी काय माहिती बाळा बर आपल्या आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत गोरे जयकुमार गोरे तुमच्या भागात काय कामे केली ते काय काय कसं काय काही सगळं नाही काम काय बोलतो इथला नेता कोण आहे इथला स्थानिकचा इथलं ते डॉक्टर आहे की गावकर आहे आहे ना वियोग आहे काम वगैरे होतात का सुरेंद्र आहे है ना बर ते सुरेंद्रच कामं चालली ती गावात होय ना आमदारांनी काय केलं नाही काय नाही केलं सगळं काय बर ओके बोला बिनधास्त तुमच्या आमदारांचा पंचनामा पहा फक्त माळदेश प्राईम वर.